मित्रांनो नमस्कार, मी विनोद सननसे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, जमतेम बघा, आता आपल्या कपाशीला पहिला खताचा डोस या ठिकाणी देऊन झाल्यानंतर आपल्याला दुसरी खताचा जो डोस आहे तो देणं अत्यंत महत्त्वाचा असतो. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात की आपल्या कपाशीला दुसरा खताचा डोस कोणता द्यायचा आणि केव्हा द्यायचा, कोणत्या वेळेला द्यायचा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा, जेणेकरून ही माहिती संपूर्ण शेतकरी बांधवापर्यंत जायला पाहिजे. मी या ठिकाणी माझा दुसरा डोस देऊन झालेला आहे. तर दुसरा डोस मी कोणता दिला आहे आणि तो डोस दिल्यानंतर माझ्या कपाशीवरती काय परिणाम झाला आहे, कपाशीची क्वालिटी कशी झालेली आहे, हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे. तर एकदा आपण 2 मिनटं आपल्या कपाशीची क्वालिटी पाहून घेऊ आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर माहिती देणार आहे. तर चला, एकदा माझ्या पाठीमागं जो प्लॉट दिसतो आहे याची मी तुम्हाला संपूर्ण कपाशीची क्वालिटी या ठिकाणी दाखवणार आहे. तर बघा, आपल्या कपाशीची जे क्वालिटी आहे आता हे तुमच्या सामने आहे. बघा, कपाशीची जे क्वालिटी आहे अतिशय छान तुम्हाला या ठिकाणी दिसते. कपाशीचं झाड जे आहे, कपाशी लांबी जी आहे ते जवळपास 2.5 ते 3 फुटाचा जवळपास आपल्याला या ठिकाणी दिसते. बघा, आणि कपाशीचे जो शेंडा आहे तो कपाशीचा शेंडा बघा, कुठंच आपल्याला या ठिकाणी पान पण वाकडं या ठिकाणी दिसत नाही. आणि कपाशीचा जो घेर आहे बघा, आता हे जे अंतर तुम्हाला या ठिकाणी दिसते 3.5 बाय 1.5चं अंतर आपण या ठिकाणी पाहतो आहे. आणि या अंतरमध्ये आता जवळपास या ठिकाणी कपाशी कमी दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण या ठिकाणी कपाशीचे अंतर आहे ते अंतर एकमेकाला लागताना आपल्याला दिसतंय बघा. आणि कपाशीमध्ये तुम्ही जे क्वालिटी पाहणार आहात, मी तुम्हाला अगदी जवळ जाऊन कपाशीची क्वालिटी या ठिकाणी दाखवणार आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आता ही जे कपाशी आहे ह्या कपाशीचं खालती आणि वरच्या शेंड्याला मी तुम्हाला या ठिकाणी क्वालिटी दाखवतो आहे. कपाशीला फुलं पात्या या ठिकाणी लागायला सुरुवात झालेली आहे. आणि अशा वेळेस बघा, आपल्याला आता हे फुलं आणि पाती आपल्याला या ठिकाणी लागताना दिसत आहे. तर तुम्ही या ठिकाणी सर्व कपाशीची क्वालिटी बघितली. कपाशीची क्वालिटी एकच नंबर होती. आणि आता या कपाशीमध्ये आपण दुसरा खताचा डोस हा कोणता द्यायचा आहे हे याची माहिती संपूर्ण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवरती बनून राहा आणि व्हिडिओ स्किप करू नका. अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, कमेंट करा आणि ही सर्व माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा. तर चला, आता मी तुम्हाला एक करून सविस्तर माहिती या ठिकाणी देणार आहे की आपल्याला खताचा दुसरा डोस कोणता द्यायचा आहे आणि कधी द्यायचा आहे आणि कोणत्या वेळेला द्यायचा आहे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता या ठिकाणी देणार आहे. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाला पहिले रासायनिक खत दिल्यानंतर दुसरे रासायनिक खत किती दिवसानंतर द्यायचे अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा मित्रांनो, बागायती भारी जमीनमध्ये कपाशी पिकाला दुसरं रासायनिक खत व्यवस्थापन, पहिले रासायनिक खत व्यवस्थापन केल्यानंतर लगेच 11 ते 12 दिवसाच्या दरम्यान करावे. आपल्या शेतामध्ये नत्राचे प्रमाण अधिक असेल किंवा आपण बिवडवर कपाशी पिकाची लागवड केली असेल, हळद, मिरची, गहू अशा शेतामध्ये आपण कपाशी पिकाची लागवड केली असेल आणि कपाशी या पिकाला जास्तीत जास्त वाढ होत असेल, दोन्ही फळफांदीचा अंतर 4 ते 5 इंचापर्यंत येत असेल, तर अशा ठिकाणी दुसरे खत व्यवस्थापन करताना पहिल्या व दुसरा खत व्यवस्थापनाचा कालावधी कमीत कमी 12 ते 14 दिवसाचा दरम्यान असावा. म्हणजेच पहिले खत दिल्यानंतर दुसरे खत व्यवस्थापन 12 ते 14 दिवसाच्या दरम्यान करावे लागते. शेतकरी मित्रांनो, कोरडवाहू जर खत असेल, तुमची जर जमीन कोरडवाहू जर असेल तर या ठिकाणी आपल्याला कपाशी असेल आणि वाढ होत नसेल तर 8 ते 10 दिवसाची खत या ठिकाणी द्यावे लागते. तुमच्या कपाशीवर कपाशी जर तुम्ही लावली असेल तर तुम्हाला 8 ते 10 दिवसांनी खत द्यावे लागणार. आता बघा, वाढ चांगली असेल तर 12 दिवसांनी खत द्यावे. तुमच्या कपाशी जर वाढ चांगली असेल तर तुम्हाला 12 दिवसांनी या ठिकाणी खत द्यायचं आहे. बघा, कपाशी पिकाची लागवड जर आपण कोरडवाहू क्षेत्रामध्ये कपाशीचीच बिवड जर कपाशी घेतली असेल तर अशा जमिनीमध्ये कपाशीची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. त्यामुळे कपाशी पिकाला पहिले खत दिल्यानंतर दुसरे खत देण्याचा कालावधी हा
10 ते 11 दिवसाच्या दरम्यान असावा. कपाशी पिकाचे नियोजन करताना झाडाची पीक परिस्थिती बघून खत व्यवस्थापन करायचे आहे. खत देण्यापूर्वी आपला झाडापाशी जाऊन बघायचे आहे. 2 फळ फांदीतील अंतर हे 2 ते 3 इंचापेक्षा जास्त येत असेल तर अशा ठिकाणी दुसरे रासायनिक खत व्यवस्थापन करताना पहिले खत टाकले तेव्हापासून 9 ते 10 दिवसाच्या दरम्यान दुसरे खत व्यवस्थापन कोरडवाहू क्षेत्रामध्ये करावे. या उलट वाढ व्यवस्थित असल्यास पहिले खत दिल्यानंतर कपाशीच्या दुसरे खते व्यवस्थापन 11 ते 12 दिवसाच्या दरम्यान करावे. कपाशी पिकाला दुसरे रासायनिक खत कोणते द्यायला हवे? मित्रांनो बघा, बागायती भारी जमीनमध्ये 1 बॅग 10-26 समप्रमाणात कपाशी पिकाला दुसरे रासायनिक खत एकरी 1 बॅग 10-26 ते पेरणी पद्धतीने द्यावे. टोकन करून द्यायचे असल्यास मजुराच्या साहाय्याने एका मुठीत 2 ते 3 झाडाला खत टोकन पद्धतीने द्यावे. खत देताना झाडापासून दूर 4 ते 5 इंच टोकन पद्धतीने माती अँड करावे. बघा आता कोरडवाहू खत व्यवस्थापन दुसरे. कपाशीवर कपाशी सतत घेत असल्यास एकरी 1 बॅग 10-26 सोबत 10 किलो युरिया आणि एकत्र मिक्स करून सम पद्धत पेरणी पद्धतीने द्यावे. कोरडवाहू कपाशीचे नियोजन करताना दुसरे खत व्यवस्थापन हे पेरणी पद्धतीने झाडापासून 4 ते 5 इंच दूर द्यायचे आहे. या पेरणी करत असताना तण नियंत्रण त्याचबरोबर खत व्यवस्थापन एकाच वेळी दोन्ही कामे होतील. पेरणीचा व मजुराचा खर्च सुद्धा बचत होईल. वरील खत देत असताना 2 फळ फांदीतील अंतर बघून खत व्यवस्थापन करावे. भारी व मध्यम जमिनीमध्ये सुरुवातीला 10-26 खतासोबत युरिया देण्याची गरज नाही. जर आपण सतत 7 ते 8 वर्षापासून कपाशी घेत असाल तर अशा ठिकाणी आपण एकरी 10 किलो युरिया देऊ शकता. 10-26ला पर्याय. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या मनात मार्केटमध्ये 10-26 उपलब्ध होत नाही, तर त्याऐवजी कोणकोणत्या प्रकारचे खते द्यावे? बघा, 12-32-16 एकरी 1 बॅग, 14-35-14 एकरी 1 बॅग, 9-24-24 एकरी 1 बॅग यापैकी कोणत्याही एका खताची निवड करून आपण करू शकता. शेतकरी मित्रांनो बघा, कपाशी पिकाला दुसरे खत देत असताना झाडापाशी जाऊन निरीक्षण करावे. शेतकरी मित्रांनो, कपाशी खत द्यायच्या वेळेस आपल्याला झाडापाशी जाऊन त्या दरम्यान आपल्याला 2 फळ फांदीतील अंतर हे 3 ते 4 इंच पडत आहे असे आढळून आल्यास खत व्यवस्थापन दिलेल्या शेड्यूल टायमिंगनुसार 2 ते 3 दिवस लेट करावे, म्हणजेच उशिरा द्यावे. या उलट 2 फळ फांदीतील अंतर फक्त 1 इंच किंवा 1.5 इंच येत असेल तर अशा ठिकाणी खत देण्याचा जो वेळापत्रक आहे त्यानुसार 1 किंवा 2 दिवसापूर्वी खत व्यवस्थापन करू शकता, म्हणजेच 9 ते 10 दिवसाच्या दरम्यान. शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकाला रासायनिक खत देत असताना शक्यतो माती आड होणे गरजेचे आहे, तरच खताचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल. कपाशी पिकाला खत देत असताना वरतून कधीही खत फेकून देऊ नये. अशा पद्धतीने खत फेकून दिल्यास त्यामधील जे नत्र आहेत ते संपूर्ण उडून जातील आणि खताचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे आपल्याला येणार नाही. शेतकरी मित्रांनो, माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.